कायदा रद्द करणे आणि इतर संविधानिक हक्काच्या मागण्यांबाबत आज देशव्यापी संपाचं नियोजन आहे। परंतु राज्याच्या स्तरावरच्या सूचनांप्रमाणे आज आपण या ठिकाणी 11 ते 1 या वेळामध्ये धरणे आंदोलन केलेलं आहे। जिल्हा परिषदेच्या प्रांगणामध्ये जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाच्या वतीने या ठिकाणी 2 तासाचं धरणे आंदोलन आपण शासनाचं लक्ष वेधण्यासाठी केलेलं आहे आणि यापुढे यापेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा त्यामध्ये आमच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत त्याच्यामध्ये 8वा वेतन आयोग गठीत करणे, त्यानंतर जुनी पेन्शन योजना लागू करणे, त्यानंतर वेतन त्रुटींमध्ये जे मुकेश खुल्लर समितीचा अहवाल त्याच्यामध्ये ज्या वेतन त्रुटी आहे जास्त करून लेपिक वर्गीय संवर्ग संघटनेचा जो विषय आहे ती एक मागणी आहे। त्यानंतर वाहन चालक आणि वर्ग 4 यांची रिक्त पदांवरील निर्बंध उठवून ती भरती करणे, त्यानंतर कंत्राटी कर्मचारी जे आहेत सगळ्या संवर्गांमध्ये त्या सगळ्यांना रेग्युलर सेवेमध्ये समाविष्ट करणे अशा प्रमुख मागण्यांसाठी आजचं हे धरणे आंदोलन आम्ही या ठिकाणी केलेलं आहे। धन्यवाद। याच्या अगोदर पण तुमचं आंदोलन झालं होतं, तीव्र आंदोलन झालं होतं, तुम्ही पदयात्रा पण त्यावेळेला केली होती, त्याचं सरकारकडून काय उत्तर मिळालं का? वेळोवेळी शासनाकडे या मागण्या आमच्या प्रलंबित मागण्यांची सनद आहे, परंतु शासनाने आम्हाला चर्चेसाठी बोलवण्याची सुद्धा तसदी आतापर्यंत घेतलेली नाही आणि ती सुद्धा मागणी जी आहे की वेगवेगळ्या संवर्ग संघटनांच्या ज्या मागण्या आहेत त्यांची चर्चा तरी निदान शासनाने घडवून आणावी अशी मागणी आपण या निवेदनाद्वारे शासनाकडे केलेली आहे। किती कर्मचारी सहभागी झाले? जिल्ह्यातील आता जिल्हा परिषद मुख्यालयामध्ये साधारणपणे 400 ते 500 कर्मचारी या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत आणि तालुका स्तरावरती सुद्धा या आंदोलनामध्ये आणि हे आंदोलन संपूर्ण राज्य स्तरावरती करण्यात येत आहे। पुढची भूमिका काय असेल? खरं तर आज लाक्षणिक संपाचं नियोजन होतं, परंतु आता ज्या महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होत्या आणि त्या अनुषंगाने राज्यस्तरावरती हा निर्णय झालेला आहे की लाक्षणिक संप न करता 1 दिवसाचा आपण केवळ 2 तासाचं धरणे आंदोलन करतोय, त्यानुसार आपण हे धरणे आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे।